सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। 2026 ला शेतकरी रडणार, 1975 सारखा दुष्काळ पडणार, तिसरे महायुद्ध होणार, कोरोनापेक्षा भयंकर रोग येणार, भविष्यवाणी या ठिकाणी आता समोर आली आहे। 2026 ला जगामध्ये नेमकं काय काय होणार याबद्दल धक्का देणारी भविष्यवाणी करण्यात आली आहे। यामध्ये 2026 चा पावसाळा कसा असणार आहे, अमेरिका इराण जे युद्ध सुरू आहे यामध्ये पुढे काय काय घडणार आहे, पहिली पेरणी नेमकं कोणत्या तारखेला होणार आहे, मान्सून पाऊस कोणत्या तारखेला सक्रिय होणार आहे याबद्दल धक्का देणारी भविष्यवाणी आज या ठिकाणी झालेली आहे। उन्हाळ्यात चक्रीवादळ आणि पावसाळ्यात दुष्काळ अशी परिस्थिती होणार, कोरोनापेक्षा मोठी महामारी येणार, ही भविष्यवाणी आहे भेंडवळच्या आता घटमांडणीची। बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथे गेल्या 300 वर्षापासून घटमांडणीचं भाकीत करण्याची प्रथा आहे, जिथे गेल्या 300 वर्षात 99% भविष्यवाणी आतापर्यंत खरी ठरल्या, पण यावेळची भविष्यवाणी खूपच भयानक आहे। भेंडवळच्या या घटमांडणीमध्ये यंदा अशा काही गोष्टी समोर आलेत ज्यामुळे संपूर्ण देश या ठिकाणी हादरून गेला आहे। आता ती भविष्यवाणी पाटेच्या वातावरणात होते, जिथे एक मातीचा हांडा आदल्या रात्री खड्डा खोदून ठेवलेला असतो, ज्याच्यावर विविध खाद्यपदार्थ, आजूबाजूला धान्य, पानाचा विडा ठेवलेला असतो, रात्रभर घट्ट तिथेच असतात। त्यानंतर दुसऱ्या दिवशी पाटे सकाळी जाऊन हजारो लोक तिथे जाऊन पाहतात, त्यावर आता अंदाज घेतला जातो। हे विज्ञानाच्या युगात खोटं जरी वाटलं असलं तरी गेल्या 300 वर्षापासून ही परंपरा तिथे आता अविकारपणे सुरू आहे आणि त्यातली एक भविष्यवाणी फेड गेलेली नाही आहे आतापर्यंत। या वर्षी जे समोर आलं त्यामुळे देशाला मोठा हादरा बसलाय। जेव्हा आज पहाटे तिथे गावकरी पोहोचले तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर असं काहीतरी विचित्र दिसलं, ते पाहून सगळ्या गावकऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली। मग या घटमांडणीत नेमकं काय काय समोर आलंय, भविष्यवाणी 2026 ची काय काय करण्यात आल्या, संपूर्ण देश यामुळे हादरलाय। चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती भेंडवळीची भविष्यवाणी, ज्याला 300 वर्षांचा इतिहास आहे। 300 वर्षापूर्वी चंद्रभान महाराज वाघ यांची सुरुवात केली होती। आज पण तिथे या ठिकाणी वंशज परंपरा चालू ठेवतात। आता या वर्षीची भविष्यवाणी खूपच भयानक आहे। जिथे घटाची मांडणी झाली ती रात्र साधी नव्हती, जिथे चंद्रभान महाराज वाघ यांचे वंशज पुजारी महाराज या ठिकाणी सारगंधर या ठिकाणी महाराज घटमांडणीला सुरुवात या ठिकाणी केली होती आणि गावाबाहेरच्या त्या शांत शेतात जिथे फक्त रातकिड्यांचा आवाज येत होता तिथे हा विधी पार पडणार होता। महाराजांनी शेतात पाऊल ठेवलं, त्यांच्या हातात जुन्या परंपरेनुसार काही साहित्य होतं। सगळ्यात आधी शेताच्या मध्यभागी एक फूट खोल खड्डा खणायला सुरुवात झाली। खड्डा खणला आणि खणत असताना मातीचा जो वास होता ते जणू भविष्याचे त्या ठिकाणी आता मोठे या ठिकाणी संकेत देत होते। त्या खड्ड्यातून 4 मोठी ढेकळं बाहेर काढण्यात आली। ती ढेकळं म्हणजे केवळ मातीचे गोळे नव्हते, तर पावसाच्या 4 महिन्यांचे जिवंत प्रतीक होते। म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर पूर्ण 4 महिन्यांचे होते। पहिले ढेकूळ आता जूनच, दुसरं जुलै आणि तिसरं ऑगस्टचं। तिथे सप्टेंबरचं या ढेकळाभोवती 18 प्रकारचे धान्य अतिशय शिस्तीत मांडली गेली। गहू, ज्वारी, बाजरी, तूर, उडीद, तीळ, प्रत्येक धान्याचा एक एक दाना विशिष्ट रांगेत आता या ठिकाणी ठेवला गेला। मध्यभागी पाण्याची एक आता मातीची घागर ठेवली आणि त्या घागरीवर पुरी, करंजी आणि पापड, सांडगे असे खाद्यपदार्थ ठेवण्यात आले। सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे घाटाच्या मध्यभागी ठेवलेला हा पानाचा विडा, त्यावरती सुपारी, आणि सुपारी म्हणजे देशाचा राजा, देशाचं भवितव्य, सर्व या ठिकाणी मांडणी पूर्ण झाली। महाराजांनी हात जोडले आणि प्रार्थना निसर्गाला केली। मग तिथून सर्वजण निघून गेले। आता तिथे कोणी नव्हतं, फक्त तो घट आणि निसर्ग म्हणतात। त्या रात्री अदृश्य शक्ती आणि निसर्गाचे घट यावर परिणाम करतात। वाऱ्याची दिशा, प्राण्यांची हालचाल आणि वातावरणातील बदल यानुसार भविष्य ठरणार होतं। दुसऱ्या दिवशी पहाटेचे 4 वाजले होते, अजून सूर्योदय झाला नव्हता आणि भेंडवळच्या त्या शेतात हजारो लोकांचा जनसमुदाय जमला होता। महाराष्ट्रच नाही तर मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटकवरून शेतकरी तिथे आले होते। प्रत्येकाच्या डोळ्यात एकच प्रश्न होता की यंदा काय होणार। तिथे फक्त शेतकरीच नव्हते तर कॅमेरा, पत्रकारही होते। फ्लॅश लाईटचा लखलखाट त्या अंधारात काहीतरी मोठं घडणार असल्याचं भास या ठिकाणी होत होता। गर्दीत कुजबूज या ठिकाणी सुरू होती। काही लोक पावसाचा अंदाज जाणून घेण्यासाठी तिथे आले होते, कारण गेल्या वर्षी अतिवृष्टी या ठिकाणी झाली, सर्वांचं कंबरड मोडलं होतं। काही तरुण मुलं देशाच्या राजकारणात काय उलथापालथ होणार आहे
हे ऐकण्यासाठी उत्सुक होती, तर काही जाणकार लोक सध्याच्या जागतिक वातावरणामुळे चिंतित होते. ते आता युद्धाच्या भाकिताकडे म्हणजे अमेरिका इराण युद्ध आहे तर या ठिकाणी लावून बसले होते. गर्दीतला एक वृद्ध शेतकऱ्याने आता या ठिकाणी बाबा म्हणला, यंदा विज्ञानापेक्षा निसर्गाच्या घटनांवरच आमचा भरोसा आहे. उपग्रह सांगतायत की पाऊस चांगला होईल, पण भेंडवळ काय म्हणतंय यावरच आम्ही पेरणी ठरणार. लोकांच्या या श्रद्धेसमोर विज्ञानी नतमस्तक होतं. पहाटेचे या ठिकाणी 5:30 वाजले होते. महाराजांनी घटाकडे कूच केली आणि लोकांची गर्दी पुढे सरकू लागली. पोलिसांनी गर्दी आवरण्यासाठी कडा केला. महाराज घटापाशी पोहोचले. त्यांनी शांतपणे घटाचं निरीक्षण करायला सुरुवात केली. कॅमेऱ्यांचे यंस जमू लागले. सर्वांचे श्वास रोखून धरले होते. सगळ्यात आधी महाराजांनी नजर गेली त्या 18 धान्यावर. जिथे दिसलं ते पाहून उपस्थित शेतकरी सुद्धा हादरले. आता या धान्यांच्या रांगेत मोठी उलथापालथ झाली होती. विशेषतः मुगाचे दाणे आता त्यांच्या मूळ जागेवरून खूपच लांब फेकले गेले होते. जेव्हा भेंडवळच्या गटात एकाच धान्य वर्तुळाच्या बाहेर फेकलं जातं तेव्हा याचा अर्थ असा असतो की त्या पिकाचे उत्पादन प्रचंड प्रमाणात येईल. पण त्याच वेळी ज्वारी बाजरीची स्थिती काहीशी दबलेली होती. याचा अर्थ असा होतो की यंदा कडधान्यांचे पीक चांगले येईल, पण आता तृणधान्यांना निसर्गाच्या कोपाचा सामना करावा लागेल. धान्य फेकले गेले म्हणजे महागाई वाढेल अशी कुजबूज व्यापाऱ्यामध्ये सुरू झाली. पण हा तर फक्त ट्रेलर होता. खरा चित्रपट अजून या ठिकाणी बाकी होता. वेळ होती त्या 4 ढेकळांची पावसाचा अंदाज घेण्याची. या ढेकळावर किती पाणी सांडलं आहे हे पाहिलं जातं. महाराजांनी पहिल्या ढेकळाचे या ठिकाणी निरीक्षण केले. जून महिना हे ढेकूळ कोरडं होतं. याचा अर्थ जूनमध्ये पाऊस दडी मारणार. शेतकऱ्यांच्या काळजात धस झालं. मग नजर वळवली दुसऱ्या ढेकळाकडे. जुलै महिना हे ढेकूळ पूर्णपणे भिजलं होतं. त्यावर पाण्याचे थेंब स्पष्ट दिसत होते. म्हणजे जुलैमध्ये पाऊस तांडव होणार. नद्यांना पूर येतील, अतिवृष्टी होईल, जनजीवन विस्कळीत होईल असे या ठिकाणी संकेत होते. ऑगस्ट सप्टेंबरच्या ढेकळ्यांची स्थिती तशीच होती. सप्टेंबरच्या ढेकळावर घागरीतलं पाणी जास्त सांडलं होतं. याचा अर्थ परतीचा पाऊस पिकांचे नुकसान करणारा ठरेल. शेतकऱ्यांसाठी हे होतं भाकीत, चिंताजनक होतं. निसर्ग यंदा आपलं चक्र पूर्णपणे या ठिकाणी बदलणार. त्या मातीच्या ढेकळांनी जगाला ओरडून सांगितलं होतं की पावसाचा अंदाज घेऊन झाला होता, पण खरी खळबळ उडाली ती राजकीय आणि जागतिक परिस्थितीच्या भाकितामुळे. महाराजांनी घटाच्या मध्यभागी असलेल्या पानाचा विडा आणि त्यावरील सुपारी पाहिली. सुपारी आपल्या जागेवरून थोडी सरकली होती आणि या ठिकाणी सुकलेली होती. त्यातून त्याचं भविष्य ठरणार होतं. भेंडवळच्या भाषेचा अर्थ असा होतो की राजा म्हणजे देशाच्या सत्ताधाऱ्यांवर प्रचंड संकट येणार. देशांतर्गत शांतता धोक्यात येईल. या अंतर्गत कलह वाढेल. पण अजूनही भयानक गोष्ट म्हणजे करंजी गायब होती. जेव्हा घटावरची त्या करंजी किंवा पुरी गायब होते तेव्हा समजायचं की पृथ्वीवर मृत्यूचं सावट आहे. इराण इस्रायलच्या आणि या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इराण अमेरिकेच्या युद्धांची जगाची अर्थव्यवस्था किळकिळीत होईल. इंधनाचे दर इतके वाढतील की या ठिकाणी सामान्य माणसाला जगणं मुश्किल होईल. परकीय शत्रूंपासून भारताला मोठा धोका निर्माण होईल. सीमेवर तणाव इतका वाढेल की कदाचित भारताला प्रत्यक्ष युद्धात उतरावं लागेल. तिसरं महायुद्ध दूर नाही असे संकेत या घटमांडणीतून आता या ठिकाणी मिळत होते. या ऐकताच तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या अंगावर काटा आला. हे केवळ भविष्य नव्हतं तर त्या ठिकाणी एक मोठा इशारा होता. अनेक लोक याला अंधश्रद्धा मानतात, पण विचार करा गेल्या 300 वर्षात अशा काही अनेक घटना घडलेत ज्या भेंडवळीने आधीच सांगितल्या होत्या. 2014चं राजकीय उलथापालथ असो किंवा 2020चा कोरोना काळ असो, या घटनांनी संकेत आधीच दिले होते. जेव्हा एखादा शास्त्रज्ञ तिथे येतो तेव्हा त्याला या गोष्टीचं वैज्ञानिक सापडत नाही, पण स्थानिक लोकांच्या मते हा नैसर्गिक विज्ञानाचा म्हणजे नॅचरल सायन्सचा भाग आहे. निसर्ग स्वतःच्या हालचालीतून आगामी संकटाची पूर्वकल्पना देत असतो. वाघ घराण्याचे वंशज फक्त या संकेतांना शब्दात मांडतात. पाठीची ती वेळ होती. जनसमुदाय आणि समोर उलगडला ते भीषण सत्य. भेंडवळीची घटमांडणी यंदा आनंदापेक्षा चिंतेचं जास्त संदेश या ठिकाणी देऊन जात असल्याचं बोललं जातंय. भेंडवळीच्या भविष्यवाणीचं वैभव हे गेल्या वर्षीचं होतं. तेव्हा गेल्या वर्षी या ठिकाणी आता अंदाज जो आहे तर खरा ठरला होता, पण आता खरी उत्सुकता ते अंदाज यंदाचे 19 एप्रिलचे. 19 एप्रिलला नवीन घटमांडणी होणार आहे. 20 एप्रिलला या ठिकाणी काहीतरी वेगळं होणार आहे. तुम्हाला यंदा सर्व काही या ठिकाणी साथ देईल का? थोडं मोकळ्यापणाने आपण या ठिकाणी बोलूया. तर बघा, आता पहिली ऐकल्यावर कोणाच्याही मनात या ठिकाणी या भविष्यवाणीमुळे धडधड होईल, स्वाभाविक आहे. पण एक गोष्ट क्लिअर करणं खूप गरजेचं आहे. हे भेंडवळीची घटमान्य आहे.
ती एक शक्यता असते, अंदाज असतो, निसर्गाच्या संकेतावर आधारित असतो. पण याचा अंदाज जो आहे तर तो निसर्गाच्या आधारित असतो. पण याला 100% अंतिम सत्य मानून घाबरून जायचं नसतं. आता तुम्ही विचार करा, जर आधी तुम्हाला समजलं असतं यंदा कमी जास्त पाऊस होणार, तर एक शेतकरी आता या ठिकाणी आपलं नियोजन करू शकतो. जर आपल्याला आधीच कळतं की पिकावर रोग येऊ शकतो, तर आपण आधीच सावध राहू शकतो. ही भविष्यवाणी मागची खरी भावना अशी आहे की अंधश्रद्धा पसरवणे असं अजिबात या ठिकाणी उद्देश नाही, पण निसर्गाशी जुळवून घेणं हा याचा उद्देश आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मी सुरुवातीला सांगितला होता, सध्याचे इराण, इस्रायल, अमेरिका हे जे आता युद्ध सुरू झालंय याकडे पाहता घटमांडणी यंदा महत्त्वाची ठरणार आहे. कारण भेंडवळीच्या घाटात जेव्हा जेव्हा राजा देशाच्या स्थितीवर भाष्य केलं जातं तेव्हा याचे पडसाद उमटलेले पाहायला या ठिकाणी मिळालेत. पण पुन्हा एकदा तेच शक्यता आहे, परिस्थिती बदलू शकते. प्रयत्न शांततेच्या मार्गाने संकट या ठिकाणी टाळता सुद्धा येऊ शकतं. मला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल, तुमच्या भागात सध्या पावसाची परिस्थिती काय आहे, तुम्हाला काय वाटतं? 19 एप्रिलच्या घटना नेमकं काय काय होऊ शकतात, नक्कीच या ठिकाणी आता आपण पुढे जाऊन बघायचं आहे. तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.